प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःखरुणी देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्तान बहुतोषवी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदिक्प्रदेशं विधिनाद्रिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पिते अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम मी वंदिते तुम्हा शिव छत्रपती प्रथम मी वंदिते तुम्हा शिव छत्रपती कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा ओ स्वामी तुकिया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया कथेचा विस्तार त्यांच्या कृपाला कथेचा विस्तार दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाला कथेचा विस्तार त्यांच्या कृपाला कथेचा विस्तार
विश्व मांगल्याचं स्वप्न आपल्या उराशी बाळगून, विश्व मांगल्याचं स्वप्न आपल्या उराशी बाळगून, अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाच्या लहरी प्रकट केल्या, असे ज्ञानियांचे राजे, योगियांची माऊली, कैवल्य साम्राज्य संत शिरोमणी, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांनी मायबाप हो वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानदेवांनी तर ज्ञानाने पाया रचलाच, पण त्यावरती वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला ते देहू निवासी संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांचा अतिशय गोड अभंग की जो तुमच्या पाठातील आहे, तो अभंग आज हरी कीर्तन रूपी सेवेकरिता मी निवडलेला आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीला मायबाप हो सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेदमंत्राची पवित्रता, अग्नीची दिव्यता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिली आहे. असे देवमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट जगद्गुरु तुकोबराय. संत तुकोबरायांनी या अभंगामध्ये जी मुलं आपल्या हिताला जागलेली आहेत, अशा मुलांच्या आई वडिलांना संत तुकोबराय धन्यता देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आज गोकुळ अष्टमी निमित्त श्री विश्वकर्मा जननी ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह. स्थळ मुक्काम पोस्ट खुंटे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. खरं तर महाराज, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलोय. जन्माला तर कोणी पण येतो हो महाराज, जन्माला तर कोणी पण येतं, पण या महाराष्ट्रामध्ये हिंदू म्हणून जन्माला येण्याचं काही भाग्यच वेगळं आहे. आणि हिंदू म्हणून आपण जन्माला आलो आणि आज आपल्या गावामध्ये हरिनाम सप्ताह आहे महाराज. हे कुणाच्या पण पदरात नाही बरं. म्हणजे आपलं काहीतरी, म्हणजे आपल्या पूर्वजांनी काहीतरी पुण्य केलं असावं कदाचित, त्यामुळे आज आपल्या गावामध्ये हरिनाम सप्ताह होतोय. तर आजची माझी म्हणजे 5व्या दिवसाची सेवा, शनिवार दिनांक 24/8/2024. म्हणजे आज ज्यांनी मला इथं बोलवलंय, खरं तर त्यांचा आणि माझा म्हणजे खूप जवळचा परिचय आहे. कैलासवासी मारुती जितोबा खलाटे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव चंद्रकांत मारुती खलाटे यांनी मला आज इथं कीर्तनरूपी सेवेकरता आमंत्रित केलंय. खरं तर वेळेअभावी सगळ्यांचाच नामोल्लेख करणं मला शक्य नाही, पण सगळ्यांच्या बद्दलचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी माझ्या मनामध्ये कायम राहील. तर जास्त तुमचा वेळ न घेता सर्वांच्या चरणाचा आशीर्वाद घेते आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. हित 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 म्हणजे काय हो महाराज? प्रत्येक जण आपल्या हिताला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जागलेला आहे महाराज. कोणाला वाटत असेल माझा उत्तम पद्धतीचा बंगला व्हावा, त्यातच माझं हित आहे. कोणाला वाटत असेल मी लाडकी बहीण योजना राबवून या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींना 3000 रुपये देऊन का होईना माझं हित साधू शकतो. भले त्या अकाउंटला जमा हो नाहीतर न हो, तो परतचा प्रश्न, पण त्यातच माझं हित आहे. कोणाला वाटत असेल समाजकारण करण्यात माझं हित आहे, कोणाला वाटत असेल राजकारण करण्यात माझं हित आहे,
तर कोणाला वाटत असेल मी एक 10-12 एकर जमीन घ्यावी, त्यातच माझं हित आहे. कोणाला वाटत असेल की मला चांगली गव्हर्नमेंटची नोकरी लागावी, त्यातच माझं हित आहे. कोणाला वाटत असेल माझा उत्तम प्रतीचा संसार व्हावा, त्यातच माझं हित आहे. पण एक गोष्ट सांगू महाराज, संसार रूपामध्ये जे काही तुम्ही हित बघचाल ते नाशिवंत आहे. जर तुम्हाला तुमच्या हिताला जागायचं असेल तर नाथ बाबा खूप गोड वर्णन करतात. हित ते करावे देवाचे चिंतन, करावा वेर करुणिया वेर मनोभाव. म्हणजे हित बघताना पण महाराज चांगलं वाईट हित बघितलं पाहिजे. एक गोष्ट सांगू का महाराज, आपण चांगलं जरी केलं तरी माय बापाचंच नाव होतं आणि आपण वाईट जरी केलं तरी आपल्या माय बापाचंच नाव होतं. म्हणजे तुम्ही जे काही करणार आहे त्याच्या पाठीमागं कोणाचं नाव असणार आहे तर आपल्या माय बापाचं नाव असणार आहे. म्हणजे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. जी मुलं स्वतःच्या हिताला जागलेली असतात, संत तुकोबाराई त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. एक गोष्ट सांगू का महाराज, आपला बाप दारुडा असला ना तरीही चालेल, आपल्या बापाचा शर्ट फाटलेला असला ना तरीही चालेल, आपल्या बापाकडे जमीन नसली ना तरीही चालेल, पण आपला बाप जिवंत पाहिजे महाराज. आपला बाप जिवंत पाहिजे. कारण आपला बाप जर जिवंत असेल ना, कोणाची ठाप नाही तुमच्या घराकडे वाकड्या नजरेनं बघण्याची महाराज. कोणाची ठाप नाही तुमच्या घराकडे वाकड्या नजरेनं बघण्याची. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखवे ना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, फटामंदी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लया वगड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लया वगड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. महाराज ज्या वेळी बापाबद्दल बोललं जातं ना महाराज, काळीच भरून येतो महाराज. आज तुमच्याकडे सगळं काही असू द्या हो, पण तुमचे आई बाप जिवंत पाहिजेत, तर तुमच्या त्या असण्याला किंमत आहे. जर तुमच्याकडे काहीच नसेल ना महाराज तर तुम्हाला झिरो किंमत आहे. वसे माय बाप मन मंदिरी, तीच खरी आयुष्याची शिदोरी, तीच खरी आयुष्याची शिदोरी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. महाराज तुमचे आई वडील जिवंत आहेत ना, ते सगळ्यात मोठं तुमचं परमभाग्य आहे. हित 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 तुम्ही बघता तरी कशात हो हित. एक गोष्ट सांगू महाराज, तुम्हाला हित बघण्यासाठी जास्त काही करायचं नाहीये. आधी दुसऱ्याचं चांगलं बघा, तर तुमचं चांगलं होणार आहे. म्हणा दुसऱ्याचा बंगला होऊ देत देवा, त्याच्या माघारी माझी झोपडी असली ना तरीही चालेल. दुसऱ्याने 10 एकर जमीन घेऊ दे देवा, त्याच्या पाठीमागं माझी 1 एकर असली ना तरीही चालेल. दुसऱ्याचं लेकरू ना देवा MPSC UPSC क्लास 1 ऑफिसर व्हावं, माझं पोरग कुठेतरी एका गव्हर्नमेंटच्या कंपनीमध्ये नोकरीला लागावं. अहो करा ना, चांगलं हित बघा लोकांचं. जर तुम्ही दुसऱ्याचं चांगलं हित बघितलं ना महाराज,
देव तुम्हाला मागायची वेळ येऊन देत नाही. एक वेळी तो इतकं देईल, इतकं देईल, इतकं देईल की तुमच्याकडे घ्यायला काही राहणार नाही, इतकं देतो महाराज. म्हणजे हित बघताना फक्त तुम्हाला वाईटच हित बघायचे असंही का हो महाराज, किंवा चांगलंच हित आहे बघायचे असंही का हो महाराज. हे सगळं नाशिवंत आहे. तुम्हाला जर हित बघायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, कारण नामस्मरण करण्यामध्ये खऱ्या अर्थानं तुमचं हित आहे महाराज. सावता माळीने काय केलं, सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळी आगरी. संत तुकोबाराय खूप गोड वर्णन करतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणजे तुमचे माता पिता इतके धन्य असले पाहिजेत. एक गोष्ट सांगू का महाराज, तुमचं कुळ जर चांगलं असेल आणि जर तुम्ही चांगल्या वृत्तीची मुलं जर जन्माला घातली ना महाराज, ती मुलं चांगल्या वळणावरती जातील. लावा आपल्या मुलाला वळण महाराज. सांगा, घरातनं निघताना ना एखादी मुलगी जर रस्त्यावर दिसली ना, तिला म्हण, ताई तुला काय प्रॉब्लेम आहे का, भिवू नकोस ताई, मी तुला घरापर्यंत पोहोचवतो. लावा ना आपल्या मुलाला वळण. अहो, मुलीनं कशी कपडे घातली पाहिजेत यापेक्षा आपल्या मुलानं तिच्याकडे कुठल्या नजरेनं बघितलं पाहिजे ना, हे शिकवा महाराज, हे शिकवा. अहो, हित बघायचंय ना महाराज, फक्त तुमच्या घरापुरतं हित नका हो बघू. आज विचार करा, लाडकी बहीण योजना राबवून तुम्ही महिलांना पैसे दिले, म्हणजे लाडकी बहीण योजना वापरून तुम्ही महिलांना पैसे दिले, पण आज महिलांना लाडकी बहीण म्हणून सुरक्षा द्या. तुमच्या लाडक्या बहिणीला साहेब, ऐका साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीला पैशाची गरज नाही हो साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीला आज सुरक्षितेची गरज आहे. तुमच्या बहिणीला आज सुरक्षितेची गरज आहे. अहो विचार करा, आज दिल्ली झालं की बदलापूर झालं की पुणे झालं की लातूर. अहो चाललंय काय, अहो रांजागावचा बाबाजी आणि भिकाजी गुजरचा ज्या मात्यानं चौरंग करायला लावला ना, तोच प्रसंग जर आज दिल्ली, पुणे, बदलापूर आणि लातूर सारख्या ठिकाणी झाला ना, तर या महाराष्ट्रात या नरधमांची संख्या वाढणारच नाही, कारण ती ताकद असेल मासाहेब जिजाऊंच्या विचारांची. त्यामुळे मासाहेब जिजाऊंचं विचार आपल्या मनामध्ये, मासाहेब जिजाऊंचं शासन, छत्रपती शासन आज आपल्या सरकारनं राबवणं गरजेचं आहे. हित बघायला जास्त काही लागतं का हो महाराज? विचार करा, हित बघितलं कोणी? आज सीमेवरती विचार करा, पश्चिम महाराष्ट्रातली आज फक्त शेतकऱ्यांची मुलं. अहो पहाटेच्या 4 वाजल्यापासून त्याचं कुटुंब जागा आहे हो. आपलं पोरग सैन्यात भरती होईल. धन्य माता पिता तयाची या की ज्या मातेनं आपल्या मुलाला आर्मीमध्ये भरती करून देशाच्या संरक्षणासाठी त्या मुलाला अर्पण केलं ना महाराज, आज तुकोबाराय त्या मातेला धन्यता देतात. धन्यता तर द्यायची कुणाला हो? आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज घडत होते, पण कधी? ज्यावेळेस मासाहेब जिजाऊंचे विचार आणि मासाहेब जिजाऊंचे संस्कार आपल्या शिवबांवरती पडले तेव्हा. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये पहिली जिजाऊ जन्माला आली पाहिजे. जर जिजाऊ जन्माला आली तर शिवबा जन्माला येतील. शिवाजी जन्माला यावा, पण आपल्या नाही, शेजारच्या घरात. काय उपयोग हो महाराज? आज आपण चांगल्या गोष्टीचा विचार न करता फक्त आणि फक्त वाईट गोष्टींचा विचार करतो. कशासाठी हो? एक खूप गोड प्रसंग आहे. ज्ञानोबराय समाधी अवस्थेत अवस्थेमध्ये जात असताना भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं आणि हे रुक्मिणी आई साहेबांनी पाहिलं. रुक्मिणी आई साहेब म्हणाल्या, काय हो मालक, आजवर या जगामध्ये अनेक साधू होऊन गेले, आजवर या जगामध्ये अनेक संत होऊन गेले, पण एवढं रडताना कधी पाहिलं नाही हो मालक तुम्हाला. त्यावेळी जगाचा मालक सांगू लागतो, अगं रुक्मिणी, मी ज्ञानोबरायांसारखा साधू आजपर्यंत या जगाच्या पाठीवरती पाहिलेला नाही ग रुक्मिणी. आणि ते ज्ञानोबरायांचं एवढं गोड वर्णन ऐकून रुक्मिणी आई साहेबांच्या डोळ्याला पाणी येतं. ज्ञानोबराई विचारतात, काय ग रुक्मिणी? ज्ञानोबराई माझा प्राण आहेत रुक्मिणी, म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आलं ग रुक्मिणी. पण तुझ्या डोळ्याला पाणी का ग रुक्मिणी? त्यावेळी रुक्मिणी आई साहेब सांगू लागतात, ज्ञानोबरायांच्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं मालक,
ज्ञानोबरायांना ज्यांनी जन्म दिला त्या आईसाठी माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मला, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मला. म्हणजे आई पूर्व जन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला. आई पूर्व जन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला. पाहिलं नव्हतं जग तरी 9 महिने श्वास स्वर्गात घेतला, 9 महिने श्वास स्वर्गात घेतला. त्या आपल्या आई वडिलांसाठी खरंच सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा की ज्यांनी आपल्याला या पवित्र साधू संतांच्या भूमीमध्ये जन्माला घातलं, ज्यांनी आपल्याला या पवित्र साधू संतांच्या भूमीत जन्माला घातलं. विचार करा ना, आज आपण कुत्र्या मांजरांच्या पण जन्माला आलो असतो. हा देह, याची किंमत काय हो महाराज? याची किंमत खूप आहे हो महाराज. विचार करा, आज चिखलाच्या भांड्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लकडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. पण हे विस्कळीत झालेलं आयुष्य रुळावर आणण्यासाठी आपल्याला उत्तम कर्तबगार आपले आईवडील असावे लागतात. आपल्या आयुष्यामध्ये आईवडिलांचं सहकार्य, आईवडिलांचे संस्कार हे उत्तम असावे लागतात. त्यासाठी आईवडील आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत. महाराज एक प्रसंग सांगते. आईवडील गेल्यानंतर आईवडिलांची किंमत कळते. आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत आई वडिलांचा रोज आशीर्वाद घ्या. कोणत्याही तीर्थक्षेत्राला तुम्हाला जायची गरज लागणार नाही. आई वडील आहेत ना, त्यांच्याशी जिवंत आहेत तोपर्यंत बोला. आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत आई वडिलांच्या चरणाचा नमस्कार घ्या. जोपर्यंत आई वडील आपले आहेत ना तोपर्यंत आई वडिलांसोबत मन मोकळं करा. महाराज, आपल्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी जास्त खाल्ले. म्हणजे कदाचित आपण जर चुकीच्या मार्गावर जाणार असेल ना महाराज, तर आपले आई वडील सांगतील, बाळ्या चुकतंय बरं, ऐक, असं करू नको तू. भले आपल्या बापाला नाही काय कळू द्यात, पण आपला आई बाप आपल्याला कधीही चुकीचं मार्गदर्शन करत नाहीत. आपली आई सांगेल, दीदी कॉलेजला चालली आहेस ना, थोडीशी केस सावर. आपला बाप सांगेल, काय रे शाळेत चाललाय ना, केसाचे आकडे कशाला पाहिजेत, कोंबडा कापून टाक, सोल्जर कट मारून टाक. हे असलं चालणार नाही. सांगा आपल्या मुलांना, का होतील असले हल्ले सांगा या महाराष्ट्रावरती. अहो आज विचार करा, मी शिक्षिका आहे महाराज. आज आमच्या शाळेमध्ये जर मुली यायच्या असतील ना तर त्यांच्या आईंना प्रश्नचिन्ह पडतो की माझी लेक शाळेला गेली पण माघारी येईल का. आज या नराधमांच्या तावडीतून अखंड महाराष्ट्राला विळखा पडलेला तो विळखा सोडवून माझी मुलगी घरापर्यंत सुरक्षित येईल का. शाळेला तर गेलीये, शाळेला गेलेली लेक परत माघारी वेळेपर्यंत येईल का. महाराज एवढी वाईट परिस्थिती आज या महाराष्ट्रावरती आली आहे. कशाला तुम्ही हित बघताय हो. पैशाचं, प्रॉपर्टीचं, सोन्या चांदीचं, गाडी बंगल्याचं सगळं काही हितच राहणार आहे. म्हणजे तुम्ही कितीही बंगला बांधला, काही झालं तर जाताना फक्त कशावरती जाणार आहे आपण, दुसऱ्यांनी घेतलेल्या कपड्यावर. येताना मोकळे आलो, जाताना फक्त घालून जायचं. याच्या पलीकडे आयुष्यात काही नाही. मग गर्व कशाला महाराज. हिताचा विचार करताना महाराज कधीतरी प्रश्न पडतो. अहो सहजच आता कोरोनाचा काळ झाला बरं का महाराज. कोरोनामध्ये मुलांना ऑनलाईनची सवय लागली, ऑनलाईन व्हिडिओ बघण्याची. तीच सवय इतकी पुढे चालू राहिली की आता पण मुलांना, खरं तर मराठी मीडियमच्या मुलांना एवढी सवय नाही बरं. सकाळी 11ला जायचं, दुपारी भात खायचं, 4ची सुट्टी, 5ला घरी, दप्तर टाकायचं, खेळायला जायचं. पण इंग्लिश मीडियमची अशी अवस्था आहे महाराज, सकाळी 7ला यायचं, 11-12ला घरी जायचं, फ्रेश व्हायचं, परत ट्युशनला जायचं, परत माघारी यायचं, परत स्पोर्टच्या एका खेळायला जायचं, परत माघारी यायचं, परत ऑलिम्पियाडला जायचं, परत माघारी यायचं, काहीतरी अभ्यास करायचा आणि मोबाईल बघत बघत झोपायचं. मागच्या महिन्यामध्ये महाराज एक गोष्ट सांगू का. मागच्या महिन्यामध्ये एक मुलगा ताडकीनं उभा राहिला वर्गात. म्हणला टीचर. म्हणलं हा बोल ना बाळा, काय रे. म्हणला टीचर. हा बोल बाळा. टीचर. मला थोडासा राग आला. म्हणलं बोल ना बाळा, काय झालं तुला. म्हटला तुम्ही तास झालं शिकवताय, तुम्ही शिकवताय खरं पण ऍडव्हर्टाईज नाहीये का मध्ये आधे जाहिरात. म्हटलं आहे थांब. निरमा, निरमा वॉशिंग पावडर, निरमा
वॉशिंग पाउडर निरमा, दूध की सफेदी निरमा से लाई, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा. त्याला म्हटलं जाहिरात संपली, लेक्चर चालू, बस खाली. काय महाराज पोरं आजकालची काय सांगायचं काय विचारतील ना याचा भरोसा नाही बर का. एक गोष्ट सांगू का महाराज, 1 ते 10 ज्याचं वय आहे ना त्याला लोक विचारतात तुझं वय किती. 1 ते 10 ज्याचं वय आहे त्याला लोक विचारतात तुझं वय किती. 10 ते 20 ज्याचं वय आहे त्याला लोक विचारतात शिक्षण किती. 20 ते 30 ज्याचं वय आहे त्याला विचारतात संपत्ती किती, म्हणजे तुला नोकरी. 30 ते 40 मध्ये विचारतात मुलं बाळ किती. 40 ते 50 मध्ये विचारतात बीपी शुगर किती. 60 ते 70 मध्ये विचारतात पेन्शन किती. आणि 70 ते 80 मध्ये विचारतात अरे अजून किती. किती दिवस अजून. म्हणजे मानवी जीवनामध्ये जगत असताना मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या सगळ्याचं उत्तर एकच आहे की संत विचार आपल्या आयुष्यामध्ये आणणं, संतांच्या विचारांनी आयुष्य पुढे ढकलणं अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता, धन्य माता पिता तयाची या कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. माता पिता धन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता, कुणी कन्या माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुणी माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. एक खूप गोड प्रसंग आहे महाराज. एक रस्ता निवडतो, नकुल एक रस्ता निवडतो आणि सहदेव एक रस्ता निवडतो. अर्जुन पुढे जातो. चालत 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 असताना अर्जुनाला एक वेणारी गाय दिसते. वेणारी गाय माहित आहे सगळ्यांना, आपण ग्रामीण भागातली आहे की ज्या गायीला वासरू होतं. अर्जुनाला वेणारी गाय दिसते. अर्जुन त्या वेणाऱ्या गायीला हात जोडतो. महाराज, जर वेणाऱ्या धर्मशास्त्रानुसार असं सांगितलं आहे की जर वेणाऱ्या गायीला जर एक उजवी प्रदक्षिणा मारली, वेणाऱ्या गायीला जर तुम्ही एक उजवी प्रदक्षिणा मारली तर 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य तुमच्या पदरात येतं. अर्जुनानं एक वेणाऱ्या गायीला एक प्रदक्षिणा मारली, हात जोडले आणि अर्जुन त्या वेणाऱ्या गायीकडे बघत उभा राहिला. त्यानंतर वेणाऱ्या गायीनं त्या वासराला जन्म दिला. त्या वासराला चाटून पुसून स्वच्छ केलं आणि त्या वासराला पायावरती उभं केलं. अर्जुनाला खूप सुंदर वाटलं. त्यानंतर ज्या आईनं जन्म दिला, ज्या आईनं आपल्याला चाटून पुसून स्वच्छ केलं, ज्या आईनं आपल्याला आधार देऊन आईनं उभं केलं, त्याच आईला ते वासरू नंतर ढुसण्या मारू लागलं. ढुसण्या मारणं म्हणजे माहित आहे ना माता माऊल्या, ढुसण्या.
माहिती असेल बेंदूर वगैरे असतोच अधून मधून. ढुसण्या, हा झाला ना. ढुसण्या मारू लागलं. अर्जुनाला ते खटकलं. अर्जुनाला ते वेगळं वाटलं. अर्जुन म्हटला, अरे मगाशी तर मी बघितलं, मला छान वाटलं की त्या आईनं त्या वासराला जन्म दिला, चाटून पुसून स्वच्छ केलं, पायावरती उभं केलं, आणि तेच वासरू आईला ढुसण्या मारतंय. ते त्याला विपरीत वाटलं. तातडीने तो श्रीकृष्णाकडे आला. देवा, म्हणजे आयुष्यामध्ये जर प्रश्न पडत असतील ना महाराज, आम्हाला जरी प्रश्न पडले ना, तरी आपल्या आयुष्यामध्ये कोणतरी संत, आपले आई वडील आणि गुरु असले पाहिजेत की जे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील किंवा आपला प्रश्न सोडवतील. अर्जुन देवाकडे गेला. दुसऱ्या बाजूला तसंच भीम चालत चालत पुढे जात असताना त्याला दुतोंडी हत्ती दिसला. आईला म्हटला, आतापर्यंत या जगाच्या पाठीवर एकच सोंड्याचा हत्ती असतो, हे दुतोंडी हत्ती काहीतरी वेगळं घडतंय. पळाला देवाकडे. तिसरीकडे नकुल चालत 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 पुढे जात असताना नकुलाला 2 विहिरी दिसल्या. एका विहिरीमध्ये फुल्ल पाणी भरलं होतं आणि एक विहीर त्याच्या शेजारी कोरडी होती. आता तुम्ही विचार करा, जर आपल्या शेतामध्ये बोर घेतली, आपल्या शेताला जर पाणी आलं आणि शेजारच्यानं बोर घेतली, कितीतरी फुटावर काय असेल ते त्याची बांधाच्या पलीकडे म्हणा, त्याला पाणीच नाही लागलं. किती अंतर आहे, थोडंसंच ना, पाणी लागायला पाहिजे ना काहीतरी, त्याचं काहीच नाही, म्हणजे झरा बी नाही, पूर्ण आटलेलंच. त्याला प्रश्न पडणारच ना. नकुलाला प्रश्न पडला की एका विहिरीत पाणी आहे, एक कोरडीच आहे. तोही तातडीनं देवाकडे आला. सहदेव तसाच पुढे चाललेला होता. सहदेवानं बघितलं एक भला मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून एक भला मोठा दगड घरंगळत खाली येतोय. खाली एक झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये माणसं राहत आहेत. कदाचित जर तो दगड खाली पडला तर माणसं चिरडून मरतील. त्याला ते सहन झालं नाही. तो तातडीनं देवाकडे आला. देवाकडे आल्यानंतर अर्जुन म्हटला की अरे देवा, मी असं गेलो होतो, पण काहीतरी वेगळंच घडतंय. असं 4 जणांचे प्रश्न आणि चेहऱ्यावरती प्रश्न मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह बघून देवालाही टेन्शन आलं. देव म्हटला काय नाही, कलियुग चालू आहे. अर्जुन म्हटला देवा, कोड्यात बोलू नको बरं, काय असेल ते स्पष्ट बोल. कलियुग चालू आहे म्हणजे काय, स्पष्ट बोल ना. देव म्हटला अर्जुना, तू सरळ सरळ पुढे चालत गेला बरोबर. एक वेणारी गाई दिसली. गाईने वासराला जन्म दिला. त्याच गाईनं वासराला चाटून पुसून स्वच्छ केलं, स्वतःच्या पायावरती उभं केलं. कलियुगातही आणि तेच वासरू नंतर आईला ढुसण्या मारू लागलं. ऐक अर्जुना, कलियुगातही असंच आहे. जी आई वडील आपल्या मुलाला जन्म देतील, ती मुलं आपल्या आई वडिलांना ढुसण्या मारणार आणि वृद्धाश्रमात ढकलून देणार. भीमाचा प्रश्न ऐकला. भीम म्हटला, अरे अर्जुना तुझं सोड रे. देवा ऐक, मला दुतोंडी हत्ती दिसला. देव म्हटला काही नाही, कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये तुला दुतोंडी माणसं दिसतील. तुझ्या समोर असली की तुझ्यासारखी, आणि तुझ्या माघारी गेली की तुझ्यावरती निंदा आणि स्तुती. ठीक आहे म्हटला. आता तिसरा राहिला नकुल. म्हटला ते पाण्याचं काय करायचं बरं देवा. काय नाही म्हटला, देव देऊन पण बघणार आहे आणि घेऊन पण बघणार आहे. चौथा आला सहदेव म्हटला की देवा अरे ते जाऊ दे, ते सगळं जाऊ दे, माणसं देवा. अरे एका डोंगरावरून भला मोठा दगड घनगळत खाली येतोय. देवा तो दगड खाली येत असताना एका झाडाला त्याचा आधार मिळाला आणि तो दगड तिथंच थांबला बरं देवा. नाही तर आपली माणसं चिरडून मेली असती बरं देवा. मला खूप ते निर्दयी घटना वाटली रे देवा, म्हणून मी तातडीनं तुझ्याकडे आलो. देव म्हटला कलियुगामध्ये सुद्धा असंच होणार आहे. कलियुगामध्ये जागतिक महामारी आणि अशीच संकट आपल्या या देशावरती येणार आहेत. पण जर ती संकट जर तुम्हाला रोखायची असतील तर त्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं. म्हणजे आपल्यावरती येणारं संकट मुक्त होईल, नाहीच होईल. विठ्ठल 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 म्हणजे हित तर बघायचं आहे. धन्य माता पितांना तर धन्यता भेटणारीच आहे महाराज. पण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक वृत्तीची लेकरं म्हणजे काय हो महाराज.
महाराज, लेकरं तर आपण जन्माला घालतोय, पण सात्विक वृत्तीची म्हणजे काय? म्हणजे भगवंत भक्ताची संतती जेव्हा वाढेल ना, तेव्हा ती मुलं सात्विक असतील. बरं, म्हणजे अकल्प आयुष्य व्हावे कुळा माझी हे सकळा हरीचे दासा. जर तुमचं कुळ योग्य असेल ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. म्हणजे विठ्ठलाला किंवा देवाला जर तुमचं कुळ योग्य असेल ना, तरच ती सात्विक वृत्तीची मुलं भगवंताला आवडणार आहेत. त्यासाठी भगवंताचं नामस्मरण करणारी पिढी ना पिढी या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली पाहिजे. कारण तुम्ही कितीही शिक्षण घेतलं, तुम्ही कितीही मोठे झाले, काहीही केलं तरी ज्या वेळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये संकट येतं, त्यावेळेस आपण देवाचाच गजर करत असतो. मग संकट यायच्या अगोदरच करा ना भगवंताचं नामस्मरण. का वेळ येईल ती तुमच्यावरती? मध्यंतरी मायबाप हो, एक प्रसंग सांगते. मध्यंतरी आपल्या भारत देशाच्या सीमेवरती 30 ते 35 जवान शहीद झाले. त्यामध्ये आपल्या पोटचा गोळा या भारत मातेला अर्पण केला ना, ती खरं सात्विक वृत्तीची लेकरं. बरं अहो, आज आपल्या मुलानं जर एखाद्या शेजारच्या मुलाला फटका जरी मारला ना, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. कशाला सांगा ना? अरे तो तुझा भाऊ आहे रे, अरे ती तुझी बहीण आहे रे, जरा मिळून मिसळून वाग. अशा गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे महाराज. म्हणजे सात्विक वृत्तीची मुलं जन्माला घालायची असेल तर एक अतिशय सुंदर उदाहरण देते महाराज, ऐका. हे हिंदवी स्वराज्य व्हावं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ही तो श्रींची इच्छा. आई मासाहेब जिजाऊ आणि वडील शहाजीराजे आपल्या मनात तयार झालेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी ज्या मातेनं शिवरायांना चांगले संस्कार दिले, आज ते संस्कार आज तुम्ही आम्ही अंमलात आणणं गरजेचं आहे महाराज. काय गरज पडली हो? वडील शहाजीराजे एक सरदार की जे दुसऱ्या म्हणजे आज मोगल असतील, निजाम असतील, निजामशाहीमध्ये काम करतायत. आणि मासाहेब जिजाऊ गोरगरीब शेतकऱ्यांचा हाल बघवला नाही मातेला. आया बहिणींची लुटलेली आबरू सहन नाही झाली त्या मातेला. दिवसा ढवळ्या कत्तल खाण्यात कापल्या जाणाऱ्या आमच्या हिंदू धर्माच्या गायी सहन नाही झाल्या माऊलीला. गेली शिवाई देवी पुढं, हे शिवाई देवी, हे शिवाई देवी, मला असा पुत्र दे की जो गोरगरिबांचं रक्षण करेल, माझ्या आई बहिणींची आबरू वाचवेल. दगडालाही पाजर फुटला आणि सन 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार, शालिवान शासक फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि अखीर जनता म्हणू लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता है तो किसी के पेट में से सांप पैदा होता है, लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था, बापों का बाप शिवाजी पैदा हुआ. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला धनदेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय शिवराय. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. महाराज
एक गोष्ट सांगू का, छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत, पण आमच्यासाठी देव आहेत. कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आज हिंदू धर्मातील देवता जिवंत आहेत, मंदिरामध्ये देव जिवंत आहेत. त्यामुळं मी प्रत्येक ठिकाणी कीर्तनात सांगत असते की राजे तुम्ही नसताना राजे तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस. ऐका राजे, तुम्ही नसताना तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस. राजे तुम्ही नसताना तर नसता दिसला देवळावरती कळस. राजे तुम्ही नसताना नसती सुरक्षित राहिली आमच्या घरातली माय. आणि ऐका हा राजे, राजे जर तुम्ही नसताना तर नसती सुरक्षित राहिली आमच्या दावणीला बांधलेली गाय. नसती सुरक्षित राहिली आमच्या दावणीला बांधलेली गाय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आज तुम्ही आम्ही घेणं तितकंच गरजेचं आहे महाराज. सात्विक वृत्तीची लेकरं जन्माला घालायला 350 वर्षापूर्वीचा काळच आठवावा लागतो का हो महाराज? आज आमचं युग वैज्ञानिक दृष्टिकोनातून 21वे शतक पुढे चालले. अहो ए फॉर ऍपलच्या ऐवजी ए फॉर आई आणि बी फॉर बॅटच्या ऐवजी बी फॉर बाबा शिकवा ना. आज आमच्या मुलाला ए फॉर ऍपल आणि बी फॉर बॅट जर शिकवलं तर ते मॉम अँड डॅडच म्हणणार ना, बरोबर की नाही? म्हणजे मम्मीची मॉम झाली, पप्पाचा पॉप्स झाला आणि या सगळ्यामध्ये आमच्या पोरांचा लॉलीपॉप झाला. बरोबर की नाही? काय चूक आहे हो त्यांची? अहो जन्माला आल्यानंतर आपल्या लेकराला सांगा मातोश्री म्हण, आई म्हण, बाबा म्हण, आबासाहेब म्हण, डॅडा. मला तर काही समजतच नाही. मी खरं सांगू का महाराज, माझ्या शिक्षणामुळे आज इंग्लिश मीडियम वरती शिकवायला आहे. कारण काळाची ती गरज आहे. 150 वर्ष जरी इंग्रजांनी आपल्या भारत देशावरती राज्य केलं असलं ना तरी परत त्यांनी करू नये म्हणून हे इंग्रजी शाळेचं फॅड, नाहीतर नव्हतं. बरं म्हणजे ही मलाच पटत नाही, पण आज मी मराठी भाषेवर प्रेम करणारी व्यक्ती की जी आज इंग्लिश मीडियमला शिकवते. पण वर्गात गेल्यानंतर नमस्कार म्हणायचं, शिव सकाळ म्हणायचं, गुड मॉर्निंग म्हटलं ना फक्त डोळे वटरले की पोरग माहित आहे. शिकवताना इंग्लिश मीडियम मध्ये शिकवणार, पण संस्कार देताना महाराष्ट्राची संस्कृती जपूनच देणार. हे जास्त गरजेचं आहे महाराज. महाराज काही मुलं सात्विक वृत्तीची या समाजात जन्माला आलेली आहेत. हो महाराज, सात्विक वृत्तीची मुलं जन्माला येत असताना त्यांना त्यांच्या घरातून जर आर्थिक दृष्ट्या काही प्रॉब्लेम असेल, आर्थिक दृष्ट्या जर ती मुलं पुढे जर त्यांच्या आयुष्यात काही करू शकत नसतील तर कमीत कमी आपल्या आई वडिलांना त्यांना साथ तरी द्या. अहो काही मुलं एवढी गोड हो महाराज की इतकी चांगली मार्क्स मिळणारी पण
आई वडिलांची परिस्थिती नाजूक, खूप गरीब, हिताला जागलेली पोरं. असाच एक मुलगा आपल्या आई वडिलांविषयी म्हणजे वडिलांविषयी कधी आईच्या नजरेला किंवा आईच्या मनात ध्यानात पण येत नाही हो की आपला प्राण गमवावा. पण बाप तो बापच असतो ना हो, जो एकांतात ध्यान मोकळ होऊन रडतो. तर तो मुलगा सांगतोय, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्यासाठी ना आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्यासाठी ना आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्यासाठी ना आम्ही बाबा जहर खाऊ नका. तुमच्यासाठी ना आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, मुंड्या वाजवून जमण काही. आली लग्नाला लाडाची ताई, मुंड्या वाजवून जमण काही. असे लाचार होऊन जगू नका, असे लाचार होऊ नका. टोपी गहाण ठेवू नका, असे लाचार होऊ नका. टोपी गहाण ठेवू नका. ताई तयार आहे लढाईला बाबा, जहर खाऊ नका. ताई तयार आहे लढाईला बाबा, जहर खाऊ नका. ताई तयार आहे लढाईला बाबा, जहर खाऊ नका. पाठ जगाला दावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्यासाठी ना आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका ना बाबा, जहर खाऊ नका ना बाबा, जहर खाऊ ना बाबा, जहर खाऊ नका. काही गरज आहे हो एवढी गोड पोरं जन्माला घालायची. 9 महिने 9 दिवस त्या आईनं त्या लेकराला सांभाळायचं. सात्विक वृत्तीमध्ये त्यांना संस्कार द्यायचे. त्या आईनं त्या बाळाला जन्म देताना एवढे घाव आघात सहन करायचे. आणि ती मुलं जेव्हा आई वडिलांचा आधार हवा आहे त्यावेळी जर एखादा बाप जर त्याचं आयुष्य संपवत असेल ना महाराज, तर खरंच ही खूप शोकांतिका आहे या महाराष्ट्रासाठी. आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्या डोळ्यासमोर आदर्श राहिला पाहिजे. आपल्या आई बापांनी मुलाला सांगितलं पाहिजे, पोऱ्या हा बघ माझी परिस्थिती गरीब होती, मी काही करू शकलो नाही, पण तुला जे काही करायचंय ते कर, मी तुझ्या पाठीशी आहे. अहो एवढं जरी म्हटलं ना काय लागत नाही हो त्या लेकराला. जरा संध्याकाळी जवळ बसवा, कान पकडा जरा त्याचा. काय रे बाळ्या, आज काय झालं शाळेत? चांगल्या वळणाला लाग, या गरिबीचं पांग फेडायचे आहेत तुला. दुसऱ्याच्या पोरांकडे बघून आयुष्याची उधळमाधळ करू नको पोरा. त्याच्या बापाची गडगंज आहे, आपल्याकडे नाही. तू आपलं काय जे आहे ते घरचं कुळ. म्हणजे एक गोष्ट सांगू का, आपला पोरगा नाही ना चांगल्या नोकरीला लागला तरी चालेल, आपला पोरगा ना नाही इंजिनियर झाला तरी चालेल, आपला पोरगा नाही डॉक्टर झाला तरी चालेल. आपला पोरगा ना महाराज, आपला पोरगा असा झाला पाहिजे की कमीत कमी त्या आई बापाला मोठा झाल्यानंतर आणि त्या आई बापाचं वय निघून गेल्यानंतर त्याला 2 टाइमची भाकरी घालल एवढं तरी आपल्या पोरानं जगलं पाहिजे महाराज. नाहीतर पोराला शिकवलं, MBBS केलं, डॉक्टर केलं, इंजिनियर केलं, आज आई बाप वृद्धाश्रमात, काय उपयोग त्या जगण्याचा? 4-5 एकर जमीन घाण ठेवली, लेकराला सांगितलं पोऱ्या तू मोठ्या नोकरीला लाग, पोऱ्या नोकरीला लाग. आणि नोकरीला लागल्यानंतर जेव्हा त्या पोराला आई बापाला जपण्याची वेळ आली ना, तेव्हा ते पोरग म्हणतं, दादा आई तुझ्याकडं बरं, बाबा माझ्याकडं. ज्या काळामध्ये आपल्या म्हाताऱ्या आई बापाला एकत्र राहण्याची वेळ असते, एक सांगू महाराज, 70-80 क्रॉस केलं ना महाराज की ते आजी आजोबा नातवंडाच्या वयात येतात. आजीचं आणि नातवंडाचं पटतं का? आजोबाचं आणि नातवाचं पटतं का? माहित आहे, त्यांचं विचार एकसारखे व्हायला लागतात. म्हणजे त्यांना ते बालपण आठवायला लागतं आणि ते आपल्या नातवंडामध्ये रमून जातात. अहो आजच्या सुनेला तो चेहरा नजरेला येऊ द्यात, आजच्या सुनेला तो चेहरा नजरेला येऊ द्यात.
बगलबंदी घातलेला, गळ्यात तुळशीची माळ घातलेला, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा, टिळा लावल्याशिवाय घरात ना बाहेर न पडणारा. अहो बाहेर पडला ना आणि एखाद्यानं बघावं, राम राम हो पाटील. जोपर्यंत पाटलाचं लक्ष नाही तोपर्यंत राम राम म्हणणाऱ्यानं पुढं न जावं, एवढं वजन महाराज. अहो त्या काळामध्ये काही नसलं ना तरी चालत होतो महाराज, पण एक वजन होतं जगण्यात, जाणीव होती जगण्याची. दिसू द्या तो सासरा जरा सुनेच्या नजरेला. आज रुबाबदार कर्तबगार सासरा या महाराष्ट्राच्या मातीनं हरवला हो. आज आई वडिलांनी जर गळ्यामध्ये माळ घातली तर तुमचा लेक आणि तुमची सून असेल किंवा तुमच्या घरातली मुलं माळा घालतील. पूजाना त्याच्या 5वीला माळ, त्यानं गीता भागवत त्याच्या हातामध्ये. गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, द्या गीता भागवत. वाया जाईल, करायला हवं ज्ञानेश्वरीचं पारायण. मेकअप करण्याच्या ऐवजी तिला सांग, मेकअप करण्याच्या ऐवजी गीता भागवत हातात दे, असं सांगा आपल्या बायकांना घरी गेल्यानंतर. ब्युटी पार्लरला जाण्यापेक्षा, ब्युटी पार्लरचे कोर्स करण्यापेक्षा, रांगोळी मेहंदीचे, आरी वर्कचे वगैरे काय शिवण क्लास करण्यापेक्षा फायटिंगचे क्लास लावा ना. एक दिली तर अशी द्यायची की परत त्याच्या शेजारचं दुसरं पळून गेलं पाहिजे, आलंच नाही पाहिजे महाराज. नुसतं नाव ऐकलं तरी अरे ती पाटलाची पोरगी, नको बाबा, लय वंगाळे, अशी बघती खाऊन वाटू द्या ना महाराज. आज एखाद्या मुलीमध्ये जरी त्या मुलीकडं शारीरिक क्षमता म्हणजे काय म्हणतात ना त्याला, जरी ती मुलगी दिसायला जरी किरकोळ असेल ना तरी ती मुलगीच्या नजरेत असा वाघिणीसारखा दबाव पाहिजे ना महाराज. नुसती बघितली तरी वाटलं पाहिजे की खरंच बापानं वाघीण पाळलीये, वाटलं पाहिजे बापाला, आईला वाटलं पाहिजे. गेली ना माझी लेक, हे तू काय सांगती ग, ह्याच्यावर बोलती त्याच्यावर बोलती, बोलू दे कुणावर बोलली तरी, पोरगी माझे, 4 पोरांना चापट्या लावल्याशिवाय घरी नाही येणार. बोलणं म्हणजे काय सगळं काही असतं का महाराज? बोलणं म्हणजे सगळं काही नसतं. बोलणं म्हणजे असं बोलणं पाहिजे की दादा, अरे भावा तू माझ्या दादासारखा आहे, बघ मला असा असा प्रॉब्लेम आहे, मी ही गोष्ट करते, तुम्हाला मदत करू शकतो. बोलू द्या ना, आपल्या शिकवा आपल्या पोरींना. आणि समाजानं बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा. एक पोरगी आणि पोरगा बोलला म्हणजे त्यांचं लफडं. अरे काय तुमचे विचार, बोलती ना हा तो तुझ्या भावासारखा आहे, तिच्या मनावरती बिंबवा. तो तुझा भाव आहे, तो तुझा भाव आहे, तो तुझा भाव आहे, ती तुझी बहीण आहे, ती तुझी बहीण आहे, बिंबवा ना त्यांच्या मनावर. काय बलात्कारासारखे प्रकरण घडतील या महाराष्ट्रात. अहो एवढं जरी केलं ना माता माऊल्या, कुळाचा उद्धार होईल तुमच्या. कारण सात्विक वृत्तीची लेकरं जन्माला घातली तुम्ही, अशी तशी मुलं घातली नाहीत जन्माला. एकच असू द्या, वंशाच्या दिव्याला फक्त दिवाच पाहिजे का, पंथी नाही चालत. अहो मेल्यावर जेवढं पोरग नाही ना रडत महाराज, तेवढी लेक ना ध्याय मोकळ होऊन रडती, माझा आई माझा बाप. आज माझा आई बाप गेला, मी कोणाकडे येऊ? आज माझा दादा जोपर्यंत आई बाप होते तोपर्यंत मला ताई ताई करत होता ग. आज माझा बाबा गेला मला सोडून, माझी अशी अवस्था झाली की मी आज बघू कुणाकडं. बाबा गेला ना निघून, माझी आई पण गेली हो निघून. आई गेली, बाबा गेले, आता रक्षाबंधनला जाऊ कुणाकडं? भाऊबीजेला मी जाऊ कुणाकडं? एकच होती ग आई माझी, म्हणायची तायडे 4 लसणाच्या कुड्या तरी ने ग तायडे. तायडे तुला चटणी हाय का ग तायडे? ऐक ना तायडे, घाबरू नको, पाहुणं काय बोललं तर जास्त मनाला लावून घेऊ नको ग तायडे. असतं तुला दिली ना त्या घरी मेली ग तू तायडे, त्या घरी मेली तायडे. असू दे, पिंट्याची बायको येईल ना, तिला मी लेक म्हणून सांभाळीन ग तायडे, तिला मी लेक म्हणून सांभाळीन. पण तायडे चालली बरं, सासूला आई म्हणून जप, सासऱ्याला बाप म्हणून जप. सासू सासऱ्यांचा चांगला आशीर्वाद घे ग तायडे. कोणाचा शाप अपशाप आपल्या पाठीला लागून घेऊ नको ग तायडे. तुझ्या पोराला तळतळाट लावून घेऊ नको ग तायडे. एवढं आई बापाचं प्रेम महाराज, इतकं प्रेम ना जगाच्या पाठीवर आपल्यावर कोण करू शकत नाही महाराज. जगाच्या पाठीवर ना महाराज फक्त 2च व्यक्ती आपल्यावरती प्रेम करू शकतात. एक म्हणजे संत आणि 2 म्हणजे आपले आई बाप महाराज. 2 म्हणजे आपले आई बाप. ज्याला आई बाप नाही आहेत ना महाराज, आज त्यांच्या घरावरती जरी त्यांनी तुळशी पत्र जरी ठेवलं असलं ना
तरी महाराज आज वारकरी संप्रदायातलं कुटुंब असू द्यात, साधंच तुमचं दैनंदिन जीवनामध्ये एका शेतकऱ्याचं कुटुंब असू द्यात महाराज, आई बाप गेले ना, गेलं की पाणी सुद्धा हो त्या घरामध्ये पिऊ वाटत नाही. असं वाटतं माझी आई आता कुठून तरी येईल आणि म्हणेल, तायडे चहा घेतला का ग तायडे, पाणी दे ग तेवढं, पाहुण्यांना पाण्याचा तांब्या दे ग तायडे तेवढं. कुठून तरी आपली आजी येईल आणि आजी म्हणाल, आलं ग माझं बाळ. मायेचा हात जेव्हा फिरवल ना महाराज, त्या आपल्या आजीची सुद्धा सर कोणाला हे सुद्धा येणार नाही. बरं महाराज, ज्याचं त्याला केलंय मान्य आहे. सासूची जागा आई घेऊ शकत नाही, सुनेची जागा लेक घेऊ शकत नाही महाराज, पण ते सोडून द्या ना सगळं. अहो घेऊ कसं शकत नाही, परमेश्वराने दिलंय म्हणजे ते हायच की हो. आई म्हणजे सासूच आणि सून म्हणजे लेकच की हो. म्हणजे आपलं सांभाळायचं आणि दुसऱ्याला द्यायचं आणि दुसऱ्याचं घ्यायचं ना आपल्याला सांभाळायचं. म्हणजे हे सगळं जे साठलोट केलंय ना महाराज, ते देवानं बी विचार करून केलंय. बरं त्यामुळे आपल्या आई वडिलांना आणि आपल्या सासू सासऱ्यांना जपत चालावं महाराज. त्यांच्याशिवाय आयुष्यामध्ये आपल्याला कोण नाहीये महाराज. ज्याला ह्या चारही व्यक्तींची किंमत ती व्यक्ती गेल्यानंतर समजणार आहे ना महाराज, त्याआधी त्यांची किंमत समजू द्या. मान्य आहे महाराज, मलाही सासू आहे, तुम्हालाही सासू आहे, सगळ्यांना आहे. कुठल्याच सुनेचं सुरुवातीला सासूबर पटत नाही. सासूचा अर्थ आहे सारख्या सूचना, सारख्या सूचना. आणि सुनेचा अर्थ आहे सुंदर नाही, तू कितीही चांगलं कर सुंदर नाही. हे जे चक्र आहे ना महाराज, हे चालतच राहतं. पण आपल्या आई वडिलांना आणि आपल्या सासू सासऱ्यांना जपा महाराज. तुम्हाला कुठल्याही काशी तीर्थयात्रेला जायची गरज नाही, कारण की आपले आई बाप आहेत ना महाराज. आई बापाला जेव्हा आपण जवळून पाहतो ना महाराज, त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्या जन्माचा उद्धार झाला. ज्यावेळेस लेकरू जन्माला येतं ना महाराज, त्यावेळी आपल्या घरातली जी मोठी मंडळी असती ना, ती मंडळी त्याची नजर काढते. का नजर काढते हो महाराज? कारण की कुणा दुसऱ्याची वाईट नजर आपल्या लेकरावर पडू नये. पण त्याची नजर काढण्याच्या ऐवजी आणि त्याच्या पायात काळा दोरा बांधण्याच्या ऐवजी त्याच्या कानामध्ये ना भगवंताचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 त्याच्या कानामध्ये हे बिंबवा महाराज. म्हणजे त्यांचा हरिक देवाला तेव्हाच वाटेल की जेव्हा तुमची मुलं काहीतरी आयुष्यामध्ये कर्तबगार होते. म्हणजे मी मागाशी सांगितलं की तुम्हाला चांगलं जरी केलं तरी आईबापाचं नाव होणार आहे, वाईट जरी केलं तरी तुमच्या आईबापाचं नाव होणार आहे. अभंग घेण्याचा उद्देश हा आहे महाराज की आजची परिस्थिती तशी नाही हो राहिली महाराज. मान्य आहे बाबा, जी मुलं काहीतरी कारणास्तव बाहेर नोकरीला आहेत की बाबा आहेत, आता शिकलेत म्हणल्यावर जाणारच, पण ती माघारी कुठे येणार आहे? तो मूळ गावातच येणार आहेत ना, येणार आहेत ना. मग तुम्हाला जायचंय त्या ठिकाणी, तिथं तुम्ही राहताय, पण माघारी यायच्या ह्या हिशोबानं राहा. तुम्ही गेलाय पण तुमचं जे मूळ गाव आहे, मुळापर्यंत तुम्हाला परत माघारी यायचंय. म्हणजे जन्म दिलाय म्हणजे जाणे आहेच. भगवंताला सुद्धा जावं लागलंय, मग तुम्ही आम्ही तर हाडामासाची माणसं. अहो संतांना सुद्धा जाणं आहे, भले जिवंत समाधी घेऊन का होईना, त्यांना जाणं आहे. मग तुमचं आमचं काय, आपण सुद्धा जाणारच आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक, कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक, कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक, कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक. म्हणजे काय करायचंय? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुम्ही जर सतत भगवंताचं नामस्मरण केलं ना महाराज, तर तुमच्यावरती येणाऱ्या अडी अडचणी दूर होतात. फक्त अडचणी आल्यानंतरच भगवंताचा गजर करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. की तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येऊच नयेत, यासाठी आपल्याला सतत भगवंताला जागं ठेवलं पाहिजे. म्हणजे पूर्वी कसं असायचं माहिती आहे महाराज, की फक्त सप्ताह आला म्हणजे काकड्यापुरतच, म्हणजे काकडा चालू झाल्यापासून म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवे मंदिरातले चालू नसायचे. अखंड दिवा तेवत ठेवणारी आपली ही जनता होती महाराज. पण आता फक्त सप्ताह, म्हणजे माफी मागते मी सगळ्यांची, पण आता फक्त सप्ताह आला, गावची यात्रा आली तरच फक्त भगवंताच्या पुढे दिवा लागतो. इतर वेळी नाही लागत. इतर वेळी पुजारी सुद्धा झोपलेला असतो. बरं माफ करा कोण पुजारी असलं तर, पण खरं सांगते म्हणजे की पुजाराला उठवायला जायची वेळ येते आज आमच्या माणसांना. बरं खरंय पुजारी, अहो काकडाई काय झोपलाय अजून, चला 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 लवकर उघडून तरी द्या, आम्ही चालू करतो, तुम्ही या मागणं आवरून.
आहे महाराज हे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही गीता भागवत श्रवण करणार आहे त्यावेळी तुमच्या आयुष्यामधला म्हणजे जी काही तुमच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडणार आहेत त्या काय होणार आहेत, निघून जाणार आहेत. विठोबा 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 पायीची विट कैवा मी होईना, विठोबा पायीची विट कैवा मी होईना, विठोबा पायीची विट कैवा मी होईना, विठोबा पायीची विठो काय मी होईना, विठोबा पायीची विट कैवा मी होईना, कैवा मी होईना, कैवा मी होईना, कैवा मी होईना, कैवा मी होईना. विठोबा विठोबा पायीची विट कैवा मी होईना, विठोबा पायीची विट कैवा मी होईना, विठोबा पायीची विठ कैवा मी होईना, विठोबा पायीची विठ कैवा मी होईना. वाराणसी यात्रे जाईना, प्रयाग तीर्थे पाहिना, वाराणसी यात्रे जाईना, प्रयाग तीर्थे पाहिना, त्रिवेणीये 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 स्नान करीना, तरी मी विठ्ठल पायी, विठोबा पायीची विट कैवा मी होईना, विठोबा पायीची विट कैवा मी होईना. विठोबा पायीची विठ कैवा मी होईना, विठोबा पायीची विठ कैवा मी होईना. विठोबा पायीची विट कैवा मी होईना, विठोबा पायीची विट कैवा मी होईना. कोल्हापूर यात्रे जाईना, महालक्ष्मी पाहिना, कोल्हापूर यात्रे जाईना, महालक्ष्मी पाहिना, विशाळ तीर्थी विशाळ तीर्थी विशाळ तीर्थी स्नान करीना, तरी मी विठ्ठल म्याना, विठोबा पायीची विट कैवा मी होईना, विठोबा पायीची विठ कैवा मी होईना, विठोबा पायीची विठ कैवा मी होईना. कैवा मी होईना, कैवा मी होईना, कैवा मी कैवा मी होईना. आई विठोबा आई विठोबा विठोबा पायीची विट कैवा मी होईना, विठोबा पायीची विट कैवा मी होईना. विठोबा पायीची विठ कैवा मी होईना, विठोबा पायीची विठ कैवा मी होईना. अहो नुसतं भगवंताचा अभंग गावळण जरी ऐकलं ना असं तड तड तड. अहो डीजे पुढे काय नसतं हो तुम्ही, या जरा सोबत्यात ऐकवा ऐकवा आमच्या या पक्वाज दादांचा आवाज, ऐकवा आमच्या आजोबांच्या हार्मोनियमचा आवाज. कानाला नुसतं असं सारे गमप म्हटलं तरी असं मनाला असं प्रसन्न करते. नुसतं थाप थाप जरी टाकली ना मृदंगावर तरी असं वारं फिरलं पाहिजे अंगात. सगळ्यांनी हात वर करा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
श्रवण करायचंच आहे, कारण गीतेच्या ज्या ओळी आहेत आणि ज्ञानेश्वराच्या ज्या ओवी आहेत आणि तुकोबारायांचे जे अभंग आहेत ना महाराज, नाही काही कळू द्यात, पण सहज अशी एखादी जरी लाईन बोटाला लागली ना महाराज, तरी असं वाटतं की काहीतरी मला भगवंताचा साक्षात्कार झालाय. अहो, एखाद्या मातेला सांगा गर्भात असताना रामकृष्ण हरिनामाचा उच्चार लागू दे तुझ्या ओठाला, रामकृष्ण हरिनामाचा उच्चार लागू दे तुझ्या ओठाला, गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू दे तुझ्या बोटाला, गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू दे तुझ्या बोटाला, आणि तरच तुझ्या पोटाला जन्माला येतील शिवराय संत ज्ञानेश्वर तुकोबा माऊली पोटाला, तुकोबा माऊली पोटाला. म्हणजे आपल्या माता माऊलींनी सुद्धा असं काहीतरी जादू करा, काही का होईना, तिकडे डीजेची गाणी ऐकण्याऐवजी ती हिता आणून बसवा, नुसतं बसवा, बाकी जिम्मेदारी आमची नाही ना. त्याला असं डुलायला लावलं, आम्ही कीर्तनकार आमचं नाव बदलू, एवढी ताकद आहे महाराज. आज ना महाराज, महाराष्ट्रातील 80 वर्षाचा म्हातारा माणूस, 70 वर्षाची माझी माया माऊली आज आमच्या कीर्तनकारांच्या पाया पडतात ना. आज महाराष्ट्रातील कीर्तनकारांनी ज्ञानोबरायांची जाण ठेवली पाहिजे की आज त्यांच्यामुळे लोक आमच्या पाया पडतात महाराज. हे आमचं काही नाही बरं, आज भगवंतामुळे लोक आमच्या पाया पडतात. ही माऊली ज्ञानोबरायांची आमच्यावर झालेली कृपा आहे. माझ्यावर असेल, गायनाचार्य मंडळींवरती असेल, आमच्या हार्मोनियमवाल्या आजोबांवर असेल, पकवाजवाल्या दादांवर असेल, इकडे आमचे वीणा घेतलेले माझे आजोबा असतील त्यांच्यावर असेल. महाराज, सप्त्यात येऊन इथं उभं राहणं सोपं नाही बरं. आज कुठलाही कीर्तनकार या कीर्तनाच्या गादीवर तुम्हाला कधीच चुकीचं मार्गदर्शन करणार नाही महाराज. म्हणजे एकमेव अशी गादी आहे ना महाराज, या गादीतच एवढी ताकद आहे ना महाराज की मुखामध्ये तुमच्या नाम जपच येणार महाराज. एवढी ताकद कशात असेल ना, तर या कीर्तनाच्या गादीवर ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, भागवत करीते श्रवण, गीता 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 भागवत करीते श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबा. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक.
मायबाप हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडं देवानं काय दिलं नाही यापेक्षा देवानं तुमच्याकडं काय दिलं हे बघा. कारण काट्याने भरलेल्या रस्त्यावर चालत असताना मी देवाकडे तक्रार केली, पायात चपला नसल्याची. समोर पायच नसलेल्या व्यक्तीला येताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असल्याची. मायबाप हो, भगवंतानं जे काही आपल्याला दिलंय त्यात समाधान मानायला शिका. कारण ठेविले ते अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्या आयुष्यामध्ये जर आपण समाधानी होऊन जर आयुष्य जगलं तर मला वाटत नाही की आपल्याला कशाची उणीव भासेल. मुखामध्ये भगवंताचा गजर ठेवा, आपल्या नजरेमध्ये लोकांविषयीची चांगली भावना ठेवा आणि जे काय आहे त्याच्यामध्ये समाधान माना. सतत भगवंताचं नामस्मरण तुमच्या ओठावरती असू द्यात. आणि सर्वांनी आपल्या घरामध्ये असताना आपल्या लेकराला एकच सांगा की बाळ्या, हा बघ, तू घराच्या बाहेर चाललायस. घराच्या बाहेर जाताना दुसऱ्याची बहीण, दुसऱ्याची आई, दुसऱ्याची ताई हे सगळं ना स्वतःची बहीण म्हणून समज, स्वतःची आई म्हणून समज. जेव्हा दुसऱ्याच्या आया बहिणींबद्दल चुकीचा अपशब्द बोलशील, विचार कर, आज मी ही घरात आहे, माझ्याबद्दल सुद्धा बोलणारं कोणतरी आहे. त्यामुळं तुला दुसऱ्यांच्या आया बहिणीबद्दल बोलताना तेव्हाच अधिकार भेटेल जेव्हा दुसरी मला आपल्या हिताला जागं राहायचंय, बरोबर की नाही? आपल्या हिताला तर जागं राहायचंय, पण जागं राहताना आई वडिलांची सेवा करायचंय. म्हणजे जी मुलं हिताला जागलेली आहेत तुकोबराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपली मुलं सैन्यामध्ये भरती करा. देशाबद्दलचं प्रेम, आपल्या हिंदू धर्माबद्दलचं प्रेम, दुसऱ्याच्या बहिणीबद्दलचं प्रेम बहीण म्हणून, दुसऱ्याच्या आई बद्दलचं प्रेम एक आई म्हणून आपल्या सात्विक वृत्तीच्या लेकरांना समजवा. सतत त्यांच्या हातामध्ये गीता, भागवत, ज्ञानेश्वरी पारायण असू द्या. घरामध्ये टीव्हीच्या ऐवजी कधीतरी प्रातःकाली आणि सायंकाळी हरिपाठ चालू असू द्या घरामध्ये, भगवंताचं नामस्मरण चालू असू द्या घरामध्ये. तुकाराम महाराज अशा मुलांच्या आईवडिलांना धन्यता देत आहेत आणि अशा मुलांच्या आईवडिलांचा तुकाराम महाराजांना हरिक वाटतो. कारण की हरिक वाटण्यासारखं कर्तृत्व आहे हो त्यांचं अभंगाच्या 4थ्या चरणात.
दयाचा हरिक वाटे देवा आय, दयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा वाटे दयाचा हरिक वाट देवा तयाचा हरिका वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिका वाटे देवा वाट देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाटे देवा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे झालेली कीर्तन सेवा आई वडिलांच्या चरणी, सासू सासऱ्यांच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, आई तुळजा भवानीच्या चरणी, प्रतिष्ठित मायबाप हो. खरं तर आज इथं मला येण्याचा योग म्हणजे माझं गाव तसं फलटणच असते, मी पुण्यात. म्हणजे आमचे जे चंद्रकांत खलाटे काका आहेत त्यांच्या आग्रहास्तवर माझं इथं येणं झालं. कदाचित भगवंताला असं वाटलं असेल की माझ्याकडून ही कीर्तन रूपी सेवा
आज व्हावी म्हणून या 5व्या दिवसाची सेवा माझ्या पदरात पडली. अतिशय गोड गायन केलं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमच्या ताई असतील. दादा हो, तुमचं मला नाव माहित नाही, पण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खूप सुंदर. माझ्या वडिलांसारखे आहेत. खरं तर आज परदेशी महाराज येऊ नाही शकले, पण त्यांनी फोन केला आणि माझ्यासाठी त्यांनी आज हे वडीलधारी माणसं माझ्यासाठी पाठवले. म्हणजे म्हणतात ना की आपल्या मनामध्ये ज्या वेळेस एखाद्या ठिकाणचा कार्यक्रम करायचे, म्हणजे कीर्तन करायला जेव्हा गायनाचार्य असतील तेव्हाच कीर्तनाची साथ चांगली लागते. कीर्तन करायला जेव्हा चांगला पकवाज वादक असेल तेव्हाच कीर्तनाला चांगला रंग येतो. जेव्हा पेटीचा सूर लागतो ना महाराज, तेव्हाच कीर्तनातला एक नवभार रंग येतो. आज बारामती दौंड त्या साईटून आज आलेले आमचे जे शूट करणारे दादा आहेत, नाव काय दादा, मी विसरले तुमचं खरं तर नाव. हां, तर आम्ही दादांसाठी खरं जोरदार टाळ्या वाजवा. यूट्यूबचा त्यांचा चॅनल आहे, ते एवढा लांबून. खरं तर दादांचा आणि माझा संपर्क 2 महिन्यापासून चालू आहे की शूट करायचंय. म्हटलं दादा, पहिलं शूट माझ्या भागात, मग काय असेल ते, सुरुवात आपल्यापासून, मग पुढचं बघू. तर दादा एवढ्या लांबून आलेत. खरंच दादांसाठी खूप जोरदार टाळ्या वाजवा एकदा सगळे. मला असं वाटतंय की माझ्या कीर्तनामध्ये साखरवाडीला जेव्हा पहिलं कीर्तन झालं माझं, तेव्हा मला ह्या दादांनी साथ दिली होती. दादा तुमचं नाव विसरले, माफी असावी. नाव काय? महादेव दादा. इतका सुंदर पकवाज वाजवलेला त्यांनी की तसाच पकवाज आज त्यांनी पुन्हा एकदा तुमच्या खुंट्याच्या या कीर्तनामध्ये वाजवलेला आहे. महादेव दादांसाठी खरं जोरदार टाळ्या वाजवा सगळे. आमचे आजोबा, खरंच आदर्श घेतला पाहिजे हो आजोबांचा. आज आमच्या आजोबांच्या बोटाला हार्मोनियमची कुठलीही पट्टी लागते. आजोबा, खरंच तुमच्या ज्ञानाला माझा खरंच सलाम. एकदा जोरदार टाळ्या आजोबांना. माऊली ज्ञानोबराय, संत तुकोबराय तुम्हाला अखंड आयुष्य देवो एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करा. अशी लोक पाहिजे तो या देशाला. काय करायचंय ती वाया जाणारी तरुण कार्टी अशी असू द्यात आमच्या घरात. आदर्श वाटेल, मन भरून येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज एवढं सुंदर डेकोरेशन केलंय. माईक सिस्टीम एवढी उत्तम आहे. माईक सिस्टीम मला दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाड्यानं सुद्धा माणसं येत नाहीत बरं का. भाडं मतदान सुद्धा, चल 500 फेक, 1000 दे, चल दुसऱ्याला मत, तुला नाही. म्हणजे मताला सुद्धा, म्हणजे आज आमची जनता मत विकणारी झाली आहे. पण आज तुमच्या मनामध्ये भगवंताविषयीची तळमळ, आपुलकी, प्रेम आहे म्हणून आज तुम्ही एवढ्या जनसंख्येनं आज इथं मंडपामध्ये उपस्थित आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांना जोरदार टाळ्या. माझ्या माता माऊल्या असतील, माझे वयोवृद्ध आजोबांसारखे, वडिलांसारखे वडीलधारी माणसं असतील. आणि सगळ्यात महत्वाचं, 10 मिनिटं सुद्धा आमचं पोरगा घरात शांत न बसणार. 2 तास आजी छोटी पोरं या कीर्तनामध्ये बसल्यात तर महाराज पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. यांच्या माता माऊल्या काहीतरी पुण्य केलंय बरं. या बाळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. झालेली कीर्तन सेवा. हा, तर आमचे जे विनाचार्य आहेत, आजोबा तुमचं नाव काय? जगन्नाथ कर्वे आजोबा. आज महाराज जी वीणा आहे ना, वीणा, त्या गादीवरती कीर्तनाच्या जेव्हा तुम्ही उभा राहता ना, 10 ते 15 मिनिटं जरी वीणा घेतला ना तर हात अवघडून येतो. पूर्ण कीर्तन आज वीणा घेऊन 70 ते 80 वर्षाचा आज एक महात्मा, म्हणजे काय म्हणतात त्याला, एक वडीलधारा माणूस इथं उभा आहे. ही खरंच पांडुरंगाचा प्रसाद आहे महाराज. खरंच पांडुरंगाचा प्रसाद आहे. म्हणजे आज 10 मिनिटं जरी उभा राहिला ना, 10 मिनिटं किती मोजून 10 मिनिटं, तरी आमच्या माता माऊल्यांच्या किंवा बाकी लोकांच्या पायाला गोळे चढतात. 2 तास जोक नाही, वीणा घेऊन उभं राहायचं महाराज. एकदा खरंच जोरात टाळ्या वाजवा बरं आजोबांना. झालेली कीर्तन सेवा आई वडिलांच्या चरणी, सासू सासऱ्यांच्या चरणी, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरणी, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी, आई तुळजा भवानीच्या चरणी, ज्यांच्या मला सौभाग्यवतीचं लेणं प्राप्त झालं त्या कारभाऱ्यांच्या चरणी,
सगळ्यांच्या चरणावरती ही सेवा मी अर्पण करते आणि आजची सेवा माझ्याकडून करून घेतली त्याबद्दल मी भगवंताला खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी मला या कीर्तनाच्या गादीवरती उभं केलंय. मी म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी आज त्यांनी माझ्या पदरात पडली आहे. करावं एवढं भगवंताचं वर्णन म्हणजे लेकरानं आईबापाचं आणि देवाचं वर्णन काय करावं. ज्यांनी आपल्याला घडवलंय त्यांचंच वर्णन नाही ना म्हणजे शब्दच नाही आहेत. त्यासाठी तुम्ही सगळे इथं आला. कीर्तनातून जर काही चुकलं असेल तर एक मुलगी म्हणून, बहीण म्हणून, ताई म्हणून, लेक म्हणून माफ करा. जे चांगलं आहे ते घरी घेऊन जावा, वाईट आहे ते इथंच ठेवा. देव बघून घेईल.